थँक्यू सो मच मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मातारडी गावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय देवीदासजी शेलार साहेब, जयदासजी शेलार साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान पूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय दीपक दादा भोईर, दीपकजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पूर्ण करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. मंडळी, खरं तर आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा लहानपणापासून आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात: मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. अर्थात माता पिता त्याच समान अतिथींचा देवप्रमाण आदर सन्मान करणं आपलं हे कार्य असतं आणि आपण ते आपल्या व्यासपीठावरने पूर्ण करत आहोत. चला बॅटर्स मैदानामध्ये या. हा अतिथींचा आपण सन्मान करतोय. शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण कंप्लीट करत आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट मॅच कडे आपण वळूयात. 2 संघ फर्स्ट हाफ जिथे क्लिअर झाला होता पहिला, तिकडनं वाकलन बी संघ येताना आपण पाहिलं. बॅटर्स या. आणि त्यानंतर जेव्हा सेकंड हाफ आपण क्लिअर केला त्या सेकंड हाफ मधनं टीम मातारडी संघ आला पुढे. आणि या 2 संघांमध्ये आपण आजच्या दिवसातील हा रणसंग्राम खरं तर पाहतोय. अंतिम क्वालिफायर मॅच, खरं तर 2 दिवसाची फॉर्मॅटची मॅच आहे. सेमीफायनलच म्हणावं लागेल, सेमीफायनलचीच मॅच. कारण की यातला विजेता संघ यातला डिरेक्टली जाईल मेगा फायनल करिता. सो त्याच्याकरिता हे मेगा फायनलचे दरवाजे उघडले जातील. आणि त्यानंतर कोणता संघ असेल, वाकलन बी असेल की चालू रेस मध्ये रनचेस समोर दिला होता. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने जर बघितला गेला तर मातारडी एक असा संघ आहे की त्याने आजच्या दिवसामधला समोरच्या संघाला सर्वात कमी धाब्यांवरती थांबवलं होतं, ते म्हणजे 34. म्हणजे एका बाजूने बॅटिंग पॉवरफुल तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग ॲज वेल एज बॅटिंग पॉवरफुल असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. सो एकाच एक भारी रफ अँड टफ ओपनिंग पेअर्स मध्ये आघाडीचे 2 पारंपरिक जोडी योगेश आणि त्याच्या समवेत राज. बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली मातारडी संघाची आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली आपण जर उल्लेख केला तर आदेश मातारडी संघाकडनं इम्प्रेसिव्ह क्रिकेट 2 वर्षानंतर त्याने त्याचा क्रिकेट कारकिर्दीमध्ये पदार्पण केलं. आणि मी एक गोष्ट जरूर म्हणेन की बघा, कबुतराला जर गरुडाचे पंख लावले ना तर कबूतर कधी उंच उडत नाही. ते गरुड उंच का उडतो? कारण की त्याच्या रक्तामध्ये ती धमक असते. आणि आदेशला देखील आज वेळेला तेच म्हणेन की भले 2 वर्षातून कमबॅक करतोय तरी पण ती रक्तात त्याचं धमक आहे, त्यामुळे तो त्या ताकदीने जरूर खेळतोय. आणि 2 वर्षातून आदेशने दाखवलं खरं तर कितीही स्टॉप घेतला, कितीही अडथळे जीवनामध्ये आले तरी पण जिंकायचं कसं हे त्याला माहिती आहे. नाव बॅक टू द क्रिकेट मॅच चालू केली जाते. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करायचं होतं, तितक्याच चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 1 धाव फलकावरती आणि 1 धावेच्या मदतीनं खातं उघडलंय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय श्री गणेशा करताना 1 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग करत असताना सोमनाथ गायकर. आजच्या दिवसामध्ये सोमनाथने चांगली बॉलिंग केली. खरं तर पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्याने पहिला विकेट घेतला होता. सो विकेट पासून सोमनाथ गायकरची या स्पर्धेमध्ये सुरुवात झाली आहे. पण या मॅच मध्ये काय करेल? पहिल्या बॉलवरती एक सिंगल, वाईड यॉर्कर, बरोबर एक्झिक्युशन होते पण पास वळतात त्यामुळे दुविधा वाढती. वाईड यॉर्कर प्लॅनिंग बेस्ट आहेत पण लाईन थोडी दूर होती. ऍक्शन रिप्ले पहा. राईट आर्म राऊंड दी विकेट, तो अँगल, तो कोण बनवत बॉलिंग टाकतोय आणि त्यानंतर बॉल सोडून गेला लाईनला. आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती वाढती. धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. 1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 2 आकड्यावरती योगेश आणि राज ओपनर्स मध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा पायात टाकलेला, स्वीप केलाय, बॉलला उडवलाय आणि पाठवलाय लांब 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 आणि लांबच लांब. सिक्सर.
आणि त्यानंतर स्वीट 6 धावा फळकावरती पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, क्वालिटी क्रिकेट दिसलंय. ओव्हर दी विकेट आले, ओव्हर दी विकेट आले. बदल केला, बदलाव केला आणि म्हणतात ना की निसर्गाचा नियमच आहे, बदल घडवायचा असेल तर बदल करावा लागतो. तो बदल केला आणि तिकडे सफलता मिळाली. लगेचच दांडी गुल, फलंदाज बाद. आपण पाहिलं की थोडा पुढे जास्त शफल केलेला, पण कौतुक जरूर करावं लागेल. हॅलो सोमनाथ काय की त्याने बघा सिक्सर खाल्ल्यानंतर राऊंड दी विकेट सोडला, ओव्हर दी विकेट आला आणि ओव्हर दी विकेट आल्यानंतर त्याला तो बरोबर लेंथ सापडली आणि 3 स्टंप मध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग रिस्की असते. विकेट टू विकेट जेव्हा तुम्ही बॉलिंग कराल मोठे फटके पडण्याचे चान्सेस देखील असतात, पण रिस्क नाही तर रिस्क नाही, रिस्क घ्यावीच लागते. आणि संघर्ष तर जीवनामध्ये असलाच पाहिजे आणि तो संघर्षाचा शंखनाद तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही रिस्क घ्याल. आणि तेच पाहायला मिळालं. अटॅक केलं स्टंप मध्ये आणि सरळ दांडीच गुल केली. धक्का पहिला 8 वरती. 3 बॉल फेकून झालेत. बॉल तयार. शॉर्ट बॉल हलक्या गतीने कट केला आणि ही ते पहा चाणाक्ष वृत्तीने खेळलेत आणि बॉलला सरळ पाठवलाय. आदेश शेलारच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. म्हटलं होतं ना की पॉवर प्ले मध्ये तुम्ही फक्त मोठ्या फटक्यांचा विचार नका करू, पॉवर प्ले मध्ये तुम्ही गॅप शोधायचा प्रयत्न करा आणि तेच काम केलं. आदेशने वेट केला, शरीराच्या जवळ बॉल येऊन दिला आणि त्यानंतर अंतिम क्षणी बॅटला टाकली तिकडे. आणि इथे पहा शॉर्ट पिच बॉल पुल करायचं होतं. आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल, भरपूर जास्त धावा मिळतील ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. 2 तर बनवल्या, तिसरीचा देखील प्रयत्न झालाय तिकडे आणि जिथे एकही धाव नव्हती तिकडे 3 धावा बनवल्या गेल्या. त्याचं कारण काय तर टीम युनिटी हवी आहे, टीम बॅलन्स हवा आहे तितक्या चांगल्या पद्धतीने. यष्टीरक्षकाने फेकी केली होती. मी तर म्हणेन की इंटेन्शन त्याचं बरोबर होतं कारण की नॉन स्ट्रायकर एंडवाला पुढे आलेला, पण जे मिड ऑफला उभे आहेत त्यांना कव्हर देणं गरजेचं होतं. तो कव्हर थोडा लेट आला आणि त्याच्याचमुळे या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा गेल्या. या आधीच उल्लेख केलेला तुम्हाला रिस्क, तुम्हाला चान्स घेणंच आहे, पण तो टीम प्रॉपर युनिट तुम्हाला तसं बनवावं लागेल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. आता इथे पहा मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा बरोबर मधनं तो गॅप शोधलाय आणि बॉलला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4. आणखी एक येतोय या षटकातील चौकार. लगेचच पारितोषिक आला युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून. जर लगातार एका रो मध्ये 3 सिक्सर जोडले गेले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. क्रिकेटचे हे नितांत चाहते खरं तर मंडळी आपल्या या विभागामध्ये म्हणा कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, अर्थात ठाणे जिल्हा असू द्या, पालघर जिल्हा असू द्या, रायगड जिल्हा असू द्या, या महाराष्ट्र असू द्या, या महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत ना हे भरपूर मोठे आहेत आणि भरपूर कट्टर समर्थक आहेत. स्पेशली कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये तर एक वेगळा दर्जा मिळतो क्रिकेटला. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ऑलवेज ओहो स्विंग एनमीज अशा प्रकारचे पारितोषिक आपण पाहत असतो. डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2ची सुरुवात डॉट पासून झाली. शिवदास लांडल्या बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट टेकर बॉलर आहे हा.
ऑप्शनच्या बाहेर टॉपेज लागली. शिवदासने आपला फॉलो थ्रू सोडला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आणि भरपूर मोठा मासा शिवदासच्या गळ्याला लागलाय. आदेश शेलार जो फॉर्म मध्ये होता तो आता माघारी परतेल. धाव फळकावरती धावा आहेत आतापर्यंत 19. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात जिथे विकेट आदेशचा पडला. हा पहा ऍक्शन रिप्ले. शॉर्ट सिलेक्शन थोडा चुकीचा. खरं तर इंटेन्शन होतं ऑन साईडला पुल करायचं पण बॅट थोडी जी आहे ती लेट आली त्याच्यामुळे कनेक्शन जो आहे तो बॅटचा जो स्टिकर असतो ना तिकडे लागला त्याच्यामुळे तो वर बॉल चढला आणि विकेट पाहायला मिळाली. आदेश माघारी परतले गेले. हलका शफल केला असता आदेशने थोडा आणखी पुढे जाऊन चेंडूचा मेरिटला जर तोडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सिक्सर पाहायला मिळाला असता पण तिकडे विकेट शिवदासने काम केलं. खोलवर टप्प्याचा पुन्हा एक बॉल. रोहित पाटील नवीन बॅटर आहेत. एक धाव. दुसऱ्या धावेचा हा नामध्ये चालू आहे पण एका धावेवरती थांबलेत. ठाऊक आहे माताडी संघाला माहिती आहे की आता इकडनं आणखी जास्त विकेट नाही गमवायचे कारण की परिस्थिती हातामध्ये आहे. अजून देखील असं नाहीये की जरी 2 विकेट गेले तर परिस्थिती बाहेर गेली. परिस्थिती बिलकुल हातामध्ये कारण की धावा 20 दिसत आहे. दुसरं षटक चालू आहे त्यामुळे ऑन ॲव्हरेज चांगला दिसतोय. प्रोजेक्टर स्कोर बघा आतापर्यंत 52 दिसतोय आणि विनिंग सेशन मध्ये स्पेशली आता 5 वाजून गेले त्यामध्ये तर मी म्हणेन की 55-60 एक इनफ टोटल होऊ शकतो कारण की बॉलिंग देखील चांगली आहे. एक सिंगल घेतले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 4 बॉलचा खेळ समाप्त. 21 धावा फलकावरती. 13.5चा ॲव्हरेज. पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कलेक्ट करतायत आणि मग फेकी करेपर्यंत मिस झाले तिकडे आणि धाव फलकावरती धाव बनवली गेली ती म्हणजेच टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं 5 बॉलचा खेळ 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती आहेत. पण एक चांगली बाब आहे शिवदासला ज्याकरिता आणलं होतं ते काम शिवदासने केलं. आदेशचा विकेट हवा होता आणि शिवदासने ते काम केलंय. आदेशला त्याने माघारी पाठवलं. हा देखील चांगला बॉल आहे पण अंपायर इकडे सहमत नाही आहेत. ते म्हणतात की शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा टाकावं लागेल शिवदासला कारण की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 24 धावा. लास्ट बॉल. अंतिम बॉल लॉंग ऑफला खेळले आणि त्यानंतर सरळ हातामध्ये शिवदास आले आणि शिवदासने 2 विकेट मिळवून दिले. भरपूर चांगली कॅल्क्युलेटेड षटक हे त्याने हाताळलंय. या षटकामध्ये अवघ्या 5च धावा दिला त्याने आणि विकेट घेतले 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा येऊयात या मॅचच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बिपिन. लेग समोरती बॉल ठेवायचा होता. एक धाव तर फळकावरती. इट्स अ वाईट बॉल आणि रनआउट. वाईट प्लस रनआउट. एक धाव इकडेही एक विकेट तिकडेही.
बॉल तयार. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. शॉर्ट बॉल होता. छेडलाय बाहेर निघणारा बॉलला तुम्ही छेडकानी केली आणि त्याचा भुगता तर भरावाच लागेल. विकेट. आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. बेतवडे गावचे अध्यक्ष सन्माननीय नारायणजी पाडी साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 25 वरती 5. षटक तिसरं. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यावरती रनआउट देखील मिळाला आणि त्यानंतर विकेट आला पहिल्याच बॉलवर. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 25 वर 5. सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये चांगली होती. स्पेशली पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या, पण शिवदासने जिथे 2 विकेट घेतले मॅचचं सिच्युएशनच बदलली. हुक करायचा होता. बॅटचा वर लागला बॉल. आता फाईन लेगला वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे नाही थांबणार बॉल. निघून गेलाय चौकाराकरिता. भरपूर वेळानंतर आलाय चौकार. एकोणतीस धावा फलकावरती. विकेट 5 गमावलेत. ओ आणखी किल. 5 नव्हे आता 6 होतील. पुन्हा एकदा दांडी उडवली आहे तिकडे. फर्निचर उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. काम 25 केलाय. पुन्हा पायामध्ये बॉल टाकलेला. ड्राईव्ह करायचं होतं. 1 मोर विकेट. अनदर विकेट डाऊन. बॅक टू बॅक लगातार बार हा दुसरा विकेट. बॉल वरती रनआउट वाईड होता तिकडे. त्यानंतर विकेट 4 विकेट देन विकेट 4 बॉल. आणि आता बिपिन आता हॅट्रिक वरती आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला नाही मिळालेली आय गेस. बिपिन ते काम करेल का? एका षटकामध्ये 3 विकेट आलेत पण विकेट हॅट्रिक अजूनपर्यंत झालेलं नाहीये. आज फायपर कंप्लीट करताना देखील बॉलर पाहिलाय. यश पाटील त्याने ते फायपर 2 ओव्हर्स 15 धावा 5 विकेट. लाजबाब स्पेल. कमालीची स्पेल यशची आपण पाहिली होती. पण विकेट हॅट्रिक घेण्याची संधी बिपिनला होती पण डॉट बॉल आला. दांडी गुल. बिपिनने याआधी डॉट घेतलाय पण त्यानंतर विकेट. या षटकामध्ये जर बघितलं गेलं बिपिनच्या नावावरती 4 विकेट आहेत आणि 1 रनआउट म्हणजे एकंदरी 5 विकेट या षटकामध्ये.
वरती लास्ट इयरला बिपिनने चेंज द गेम वडवली बीच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 6 विकेट मिळवण्याचा विक्रम देखील केला होता आणि त्या शैलीचा त्या ताकदीचा बॉलर आहे तो, त्या कॅलिबरचा बॉलर जरूर आहे. कारण की ज्या पद्धतीने बिपिनची आपण लेंथ पाहिली होती, लाईन पाहिलेली, तर बॉलिंग करताना त्याची जी ताकद पाहिली आहे ना, सर्वात महत्वाची गोष्ट की कॉन्फिडन्स त्याचा भरपूर जास्त आहे. आत्मविश्वासाच्या जोरावरती तो बॉलिंग करतोय आणि तेच सर महत्वाचं आहे. तुमचा आत्मविश्वास सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण की त्याच्या जोरावरती तुम्ही जीवनातली कोणतीही लढाई जिंकू शकता आणि बिपिनने तेच केलंय. लास्ट शेवटचं शतक आणि या षटकामध्ये पहिलाच बॉल डॉट आल्या मानस भोईरथ या अंतिम षटकामध्ये. पहिलं षटक सोमनाथ गायकर महाग 19 धावा त्याने दिल्या. त्यानंतर शिवदास आले 5 धावा दिला, 2 विकेट घेतले. बिपिनने तर कमालच केली, 6 धावा दिला, 4 विकेट घेतले. आणि आता मानस भोईर आहे. आणखी एक विकेट. ऑल आउट होताना कोणत्या संघाला पाहिलेलं नाहीये. 9 विकेट पर्यंत गेले होते. नऊ विकेट पर्यंत संघ गेलेत, पण ऑल आउट नाही झालेला. आज ऑल आउट इथे होईल का? वाकलन बी हे काम करेल का? इथे ड्राईव्ह करायचं होतं. आता थोडा सावकाश खेळायचा प्रयत्न आहे. टीम बेतवडे संघ जेव्हा 9 विकेट त्याचे पडले होते, 10व्या विकेट करिता बॅटर आलेला, तेव्हा 1 बॉल 2 ची गरज होती. तिकडे त्याने 2 धावा बनवल्या होत्या आणि आता पाहावं लागेल. पुन्हा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळल्यात. रनआउटची संधी, फेकला बॉल आणि त्यानंतर धावफलकावरती 1 धाव बनवली गेली एका धावेच्या मदतीने. या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 31 आणि 31 वरती 9. अचानक गेम बदलली. खरं तर पहिल्या षटकात 19 धावा आणि त्यानंतर आता चौथं षटक चालू आहे. 4 बॉल फेकलेत आणि धावा 31 आहेत. कुठे 19च्या रनरेटने सुरुवात केलेली आणि आता कुठे 8.45चा रनरेट आलाय. क्षणात मॅचेस बदलतात, क्षणात चित्र बदलतं, म्हणून क्रिकेटला जास्त प्रसिद्धी आहे. रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकरला धोका उद्भवतोय, पण सुखरूप 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढतात देखील. 5 बॉलचा खेळ समाप्त. 33 धावा फलकावर. आता शेवटचा अंतिम बॉल. क्रिकेटला प्रसिद्धी भरपूर आहे, कारण की क्षणामध्ये चित्र बदलवण्याचं काम हे क्रिकेट करतोय. भाकीत करणं म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा क्रिकेटमध्ये. आपण आधी भाकीत करूच शकत नाही, काही होऊ शकतं. इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPL मध्ये तब्बल एका षटकामध्ये आता 51 धावा देखील व्हायला लागल्यात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत बॉल पासून. 1 धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी देखील बनवली आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम समाप्त झालं. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा बनवल्या. 35 विजयाकरिता 36 धावांची गरज आहे.
चला बोलूयात मॅचकडे. विजयाकरिता 36 धावांची गरज आहे. ओपनिंग पेअर करिता 2 बॅटर सोमनाथ आणि त्याच्या समवेत सोमनाथ गायकर. पहिलाच बॉल टर्न केलं बॉडीला आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पहिलाच बॉल वरती हा सिक्सर. पहिला बॉल षटकाराच्या मदतीनं पाठलाग आहे 36चा आणि या 36चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. बॉल तयार. पुन्हा एकदा पलटी शॉट रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉल फेकला लगेचच. रनआउटची संधी होती तिकडे पण एक धाव कंप्लीट केली. रिस्की धाव होती चिकी सिंगल आणि त्यानंतर धाव फलकावरती 7 धावा फलकावर जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित SK पाटील चषक 2026 फॉर्मॅट अर्थात कैलासवासी सदाशिव काळू पाटील यांच्या स्मरणार्थ ठेवलेली ही मान सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. दांडी गुल फलंदाज बाद यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. बॉल तयार. ऑन साइडला आल्या खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. गॅप मध्ये बॉल खेळलेत. एक टप्पा बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा 4 चौकार. कसं विसरून चालेल या संघाने आजच्या दिवसामध्ये लोवेस्ट टोटल समोरच्या संघाला ठेवला होता. खरं तर 34 धावांवरती समोरच्या संघाला त्यांनी बंदिस्त केलं होतं. त्यामुळे या क्लायमेट मध्ये आणि या इव्हिनिंग सेशन मध्ये मी तर म्हणेन की मजबूत त्यांची कडी होऊ शकते. बॉलिंग अटॅक चांगला आहे. काही घडू शकतं. विकेट गमावले गेले आतापर्यंत 11 वरती 2. सुरुवात चांगली झाली होती. सिक्सर देन सिंगल पण मग तिसऱ्या बॉल वरती तो धक्का बसला आणि चौथ्या बॉल वरती चौकार आल्यानंतर पुन्हा एक धक्का बसला आणि आता टीम वाकलन बी संघ या धक्क्यातून सावरेल का. शेवटचा अंतिम बॉल. बॉल तयार. पायावर टाकायचा प्रयत्न हलक्या गतीने चेंडूला खेळून काढला गेला ना. चौकाराने सिक्सरने सुरुवात चौकाराने अंत आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथम तर मातार्डी संघ जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा पहिल्या षटकात 19 आणि 19 वरती 0
पण इकडे जर बघितलं गेलं तर 15 आणि 15 वरती 2, त्यामुळे हेड टू हेड फाईट जर पाहिली तर मी म्हणेन की टीम माताडी संघ या हेड टू हेड फाईट मध्ये पुढे आहेत. पण लोवेस्ट टोटल आहे, 36 धावा बनवायच्या आहेत. मॅच ट्रिकी होऊ शकते, पण ती रंगेल का पाहावं लागेल. बोला तयार. हलक्या गतीने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक धाव फलकावरती बनवली. त्यानंतर एका सवीवरती थांबवलंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 16. 17 बॉल आणि 17 मध्ये 20 धावांची गरज आहे. 7.06चा रिक्वायर्ड रन रेट. पण मी तर म्हणेन की 17-20 हे इक्वेशन थोडं वगळा, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. लक्ष कुठे द्या की 16 वरती 2 विकेट पडलेत. पायात बॉल टाकायचा होता, पील जोरदार आहे, पण त्यानंतर हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू अपील केली होती, जोरकस अपील होती. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आली. राज देखील त्याच पद्धतीने बॉलिंग करतोय ज्या पद्धतीने वाकलन बी संघाच्या दुसऱ्या षटकापासून शिवदासने केली होती. ड्राईव्ह केले बॉल हवेमध्ये, भरपूर दूर वळण आले, प्रयत्न चांगले झाले होते तिकडे. पण अशा सिच्युएशन मध्ये अशा कॅचेस घेणं गरजेचं आहे, कारण की कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. आणि अगदी जर बघितलं गेलं ना तर कॅचेसने भरपूर वेळा परिस्थिती बदलवली आहे. 1982 आठवत असेल, पहिला वर्ल्ड कप भारतामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप यावं हे स्वप्न सर्वांनी पाहिलं होतं, आणि तिकडे कपिल देवने उलट धावत गेला, कॅच पकडली. 2007 पहिला T20 सामना श्रीसंतने कॅच पकडली. 2007चा पहिला T20 वर्ल्ड कप भारतात आला. आणि त्यानंतर 2024चा T20 वर्ल्ड कप कोण विसरेल. तिकडे लॉंग ऑफ, आणि लॉंग ऑफला सूर्यकुमार यादव उडता हुआ, आणि तिकडे कॅच पकडली आणि तिकडे देखील मॅच पकडली. आता कॅच सुटली, मॅच सुटेल का पाहावं लागेल. वाईड आणि त्यानंतर त्याच्यावरती 4, म्हणजे टोटल धावा फळकावरती पाहायला मिळतील 5, आणि धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 23-23. पलटी शॉट, बरोबर टायमिंग आहे. ताकदीचा खेळ नाही राहिला, आता युक्तीचा राहिलाय. आणि वाकलडला कोण सांगणार ही युक्ती कशी वापरायची, त्यांना अगदी बरोबर माहिती आहे युक्तीने कसं खेळायचं. बॉलला पाठवलं बॉर्डर लाईनच्या पलीकडे, धावा 4. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. पाठी क्षेत्ररक्षक, मिसफील्ड, घर फिरले की घर से फिरतात. धावा फळकावरती आणखी 4, अजून एक चौकार. पाच धावांची गरज आहे, आणि बॉलला उडवलाय, हवेमध्ये बॉल खेळलेत आणि पुन्हा मिसफील्ड झाली. बॉडी लँग्वेज
ती बॉडी लँग्वेज तिकडे तिकडे तितकी चांगली नाही दिसत, कारण की मिसफील्ड आता वाढत चाललेत आणि आता विजयाकरिता एका धावेची गरज आहे आणि वाकलन बी संघाला पुढे जाण्याकरिता अर्थात मेगा फायनल्स ते दरवाजे उघडण्याकरिता ते एका धावेची गरज आहे. बारा बॉल एका धावेची गरज. आणि इकडे अंपायरचा इशारा नो बॉल आणि मॅच जिंकली. चला वाकलन संघाने मॅच आपल्या नावावरती केली. विश यू ऑल दी बेस्ट अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम वाकलन बी आणि हार्ड लक ती मातारडी संघ. ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच आणि ऋतिक शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. खरं तर असा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट आयोजकांचा देखील आभार आणि या पहिल्या दिवसापासून रजा घेऊयात. उद्याच्या दिवसामध्ये जॉईन होतील. उद्याच्या दिवसामध्ये विनोदजी पाटील सर आणि रोशनजी संते सरांचे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. तत्पर्यंत टाटा बाय बाय गुड बाय. बिपिन या मॅन ऑफ द मॅच